त्याला विचारू आपण. मालकाला विचारतो हरभरा फवारला का काय म्हणतो. यातूनच विचारलं हरभरा कुणाला जमते का, म्हणलं जमते म्हणे. आता सुमितचा वाट पाहत आहे. रस्त्याने आली, येता येता ठगली. जमते ना. तर हे अशा प्रकारे शेंडे खोडायचे. आमची बाई दही घेऊन जायचं, आम्ही भाजी देव विकाले. कोथिंबीर याच्यामध्ये टाकतो, कांडून घ्यायचं आहे. तुमच्याकडे सूप असेल तर सर्वात चांगलं काम ते तुम्ही खाण्यासाठी रेडी झाला आहे. नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं. आमचं अगदी ठीक चाललं आहे. तुम्ही सुद्धा स्वस्त मस्त आणि आनंदात असाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे शेतामध्ये, म्हणजे दुसऱ्याच्या शेतात चाललो. आम्ही तेथून हरभऱ्याचा पाला खोडून आणणार आहोत. तशा हरभऱ्याच्या पाल्यापासून अनेक वस्तू बनते. घोराणा बनते, भजे बनते, पोळ्या बनते आणि अनेक पुन्हा वस्तू बनवू शकतात. पण आता जे काही बनवणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहोत. रस्त्यात जे काही निसर्ग सौंदर्य दिसणार आहे आणि घरी आल्यानंतर आम्ही जे रेसिपी बनवणार आहोत ते पाहण्यासाठी कृपया तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. लाईक करा, कमेंट करा आणि असेच आमचे गावाकडचे व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा. चला आता जाऊ आता तिकडं. आता टोपली मोपली घेते आता सुमितचा. चाललो आता मित्रांनो. हरभरा फवारला हंत त्याला विचारू आपण. हो, तिथं त्या दिवशी चालू होते, ते डवरण चालू होते त्या दिवशी. हो, कालचा दिवस गेला ना. डवरण चालू हन तिथं त्याला आपण त्याला विचारून घेऊ माणसाले. नाही फवारला म्हणून तर खोडू, विचाराले होते. नाही तर बंड्या कुठे चाललं त्या बंड्या त्याच्या वावरातल्या घरी. कोण नाही कोण तर राहते त्याच्या वावरात, विचार. हो, तिकडं बंड्या काय करतात दिसते का तिकडं आहोत. नाही दिसत. बरं, तिकडे जाऊन पाहू. नाही तर मी त्याच्या बंड्यावर जातो, येतो विचारून त्याला. जाऊन विचारून ये त्याच्या बंड्यावर. त्याच्या बंड्यावर जातो मी आता, येतो विचारून. मित्रांनो, तिकडे जातो मी त्याच्या बंड्यावर. या मालकाला विचारतो हरभरा फवारला का काय म्हणतो. तर हे बघा तिकडे बंड आहे, हे बघा तिकडं. त्या बंड्यात जातो आणि विचारतो त्यांना का फवारलं म्हणून तर नाही खुडत, नाही फवारलं म्हणून तर खुडतो. मी आता जातो, आता पटकन येतो. आता तू आता येतं थांबून जाय. यातूनच विचारलं हरभरा कुणाला जमते का, म्हणलं जमते म्हणे. आता मी चाललो फिरून. आता काय मी बंड्यात जात नाही, डायरेक्ट आता तिकडे जातो हरभऱ्याकडे. तिकडं आहे हरभरा, तर तिकडे जाऊन आता खुडतो आता मी हरभरा. जिथं मी आत्ता आलो होतो, सुमित्रा उभी आहे तिथंच जातो आता मी. हे बघा सभोवताली मस्त मस्त गव्वा येतं आणि हे इकडं मस्त पराठी आहे. हे बघा जबरदस्त रमणीय असं वातावरण आहे. चाललो आता मी तिकडं, सुमित्रा वाट पाहत आहे. हे आमची काकी आहेत. जमते म्हणे खोळ, आता जमते म्हणे. मित्रांनो, हे बघा सुमित्रा आता भाजी खोळत आहे, मी सुद्धा भाजी खोडू लागतो. आता हे आमच्या काटाने हे आमची काकी बसून आहे, आमच्या गावातली काकी. हो, हे बघा तर रस्त्याने आली, येता येता ठगली, इथं बसली काकी. आता काकीसोबत गोष्टी सांगत सांगत आम्ही आता भाजी तोडतो आणि मग घराकडे जातो. अड्या आहे का, हे झाडून टाकू, काय येत नाही. अड्या आहे म्हणते मित्रांनो, काय होत नाही. तोडताळ करायचं आणि मग अड्या घरी जाऊन चांगले झाडून टाकायच्या पालवाट टाकून. मस्त भाजी बनते, जबरदस्त. घोराणा वेगवेगळ्या वस्तू बनते याच्या. चला आता तुम्हाला जे वस्तू बनते ते आता तुम्हाला दाखवतो आता घरी गेल्यावर. कारण तर एका वेळी एकच वस्तू आम्ही बनवू शकतो. भाजी, घोराणा किंवा दुसरं काही एक विशिष्ट वस्तू बनवू शकतो. चला मित्रांनो, भाजी खोडतो आता मी. बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे शेंडे खोडायचे. हे बघा, हे बघा अशा प्रकारे हे हरभऱ्याची भाजी आम्ही खोडत आहोत. सुमित्रा मी जशी खुडतो तशीच खुडत आहे. हे बघा, हे अशा प्रकारे, हे बघा हे अशी टोपलीमध्ये टाकत जायचे. मित्रांनो, हे भाजी धुवायला जमत नाही. धुतली तर मग याची चव खतम होते मित्रांनो. मग काही फायदाच राहत नाही या भाजीले, खाण्यामध्ये काही मजा राहत नाही. घोराना तेवढा चांगला वाटत नाही, मग धुवायची नाही अजिबात. अळ्या फळ्या असल्या तर झाडून टाकायचं पालवावर, अळ्या फळ्या निघून जाते आणि तशीच भाजी खायची आहे. पण घ्या, सुमित्रा दोन्ही हाताने खुडत आहे, मी एका हाताने खुडतो. आता हे कॅमेरा हातामध्ये आहे म्हणून आता हे कॅमेरा बंद करतो आणि दोन्ही हाताने खुडतो. मग तुम्हाला दाखवतो अशी भाजी खुलली का. हे अशी मस्त लागते, चव डाळ मस्त खरट खरट चव लागते मस्त.
जबरदस्त वाटते. आमची माई दही घेऊन जायचं आम्ही भाजी हम्म, देव विकाले अशी हम्म, हम्म. खुडून. असं का? दोघे बहिणी जाऊ आम्ही भाजी खुडायला. हम्म. मग आम्ही देऊ आमच्या वावराकडे मस्त आहे भाज्या. इकाल नाही हो मग पैसे करू आम्ही भाजी विकून. मस्त खाता मित्रांनो. 10 रुपयाची 20 रुपयाची दे मग आमची आई. तुम्ही अजून खाल्लं काय आता घोराना? काय घोरानं मस्त वाटते. आता आम्ही घरी गेल्यावर डायरेक्ट घोराना बनवतो याचा. तुम्ही पाहता तुम्ही भाजी उद्या बनवतो, आज घोराना बनवतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला घोराना दाखवतो मित्रांनो. तुम्ही पाहता तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि असेच आमचे गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. सोबत येणारी बेल आयकॉन दाबून ठेवा. ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. आमच्या व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तुम्ही तर भाजी खुडता, मी भाजी खुडतो आता मस्तपैकी. पाहता तुम्ही आता जेवढी झाली आता खुडणं, पुन्हा आता खुडतो आता. पाहता तुम्ही बघा मित्रांनो, हे बघा एवढी भाजी खुलली आपली. ते बटेतली काढताय आणि त्या टोपलीमध्ये थोडीशी भाजी आहे. भरपूर भाजी झाली आमची आणि खाल्ली भरपूर आम्ही भाजी. आता घरी जाऊन मस्तपैकी घोराना बनवतो. व्हिडिओ पाहत राहा. मस्त बघा मित्रांनो, हे एवढी भाजी आणि हे एवढी भाजी आम्ही आणली आहेतच. पण कसं आहे, हे भाजी आम्ही भाजी करण्यासाठी पेशंट ठेवतो आणि हे जे एवढी भाजी आहे या भाजीचा आम्ही घोराना बनवतो. घोराना बनवण्यासाठी काय काय लागते तुम्हाला ते सांगतो पहिलं, मग बनवतो. आता हे बघा, हे कोथिंबीर लागते आणि हे लसणाच्या पाकळ्या काढून घेतल्या आहे. आणि हे बघा याच्यामध्ये मिरची आहे. हे बघा ही मिरची 4-5 मिरची याच्यामध्ये टाकतो. ह्या घोराना बनवण्यासाठी हिरवी मिरची लागते, तिखट लागत नाही. आणि हे बघा हे लागते मीठ, चवीपुरते मीठ लागते. आणि पुन्हा एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आता हे जे आम्ही भाजी खोडून आणली याच्यामध्ये अळ्या राहू शकते. तर हे भाजी धुतली आपण तर याने काही पावर राहत नाही, धुवून काही फायदाच नाही. तर याच्या पहिलं आपल्याला अळ्या काढून घ्यायच्या असते. तर अळ्या आपण हे अशा प्रकारे, आता हे बघा हे धुवून घेतलं मी वाटतं. याच्यामध्ये हे भाजी टाकतो आणि धुवून घेतो. आता धुवून म्हणजे कसं, हे आपलं हे असं, हे बघा हे अशा प्रकारे झाडून घेतो. असं झाडलं असेल, तुमच्याकडे एखादं चांगलं स्वच्छ फडकं असेल तर फडक्यावर सुद्धा तुम्ही असं धुवून घेऊ शकता. जेणेकरून हे तुमची भाजी म्हणजे अळ्या खाली निघून जाते आणि मग जे वरतं राहिलेली स्वच्छ भाजी ते तुम्ही वापरू शकता. आता हे बघा अशा, आता मी आता हे धुवून घेत आहो. बघा आता हे चांगल्या प्रकारे मस्तपैकी धुवून घ्यायचं. जर एखादी अळी असली तर ती खाली बुडावर जाते आणि स्वच्छ भाजी वरतं शिल्लक राहते. हे बघा आता आहे आम्ही धुवून घेतली. आता हे झाली धुवून झाली भाजी. इथं काही अळ्या फळ्या काही दिसल्याच नाही आम्हाला, इथं काही दिसत नाही अळ्या इथं. चला आता हे भाजी चांगलीच आहे. आता हे बघा, आता हे घेतो कढई. आता हे घेतली आम्ही कढई. त्या कढईमध्ये आता ही भाजी येतं टाकून घ्यायची एवढी. आता हे बघा चांगल्या प्रकारे टाकून घेतली. आता अळ्या फळ्या काही राहिल्याच नाही, काही वादच नाही आता आपल्याला. आता हे बघा हे कोथिंबीर याच्यामध्ये टाकतो आणि हे लसण याच्यामध्ये टाकतो. हे मीठ काढतो आता. आणि हे बघा आता तोपर्यंत मी ह्या हिरव्या मिरच्या काढून घेतो. तोपर्यंत हे बघा चवीचं मीठ टाकते चवीपुरतं. 4-5 मिरच्या काढतो मी आता अशा प्रकारे. किती लागेल? 4-5 लागेल ना? हो 5 मिरच्या लागते. बघा मित्रांनो, आता हे बघा मी 5 मिरच्या काढल्या. बघा मित्रांनो 5 मिरच्या आता ह्या अशा इथे टाकून देतो. आता पुढची प्रक्रिया कशी करायची आहे, हा आपल्याला घ्यायचा आहे पावशी किंवा इरा. आता आम्ही हा इरा घेतला. हा इरा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि विस्तवा थोडंसं असं दाखवलं गरम व्हासाठी, जास्त जळू नाही दिलं, फक्त फरक एवढाच आहे. आता हे बघा हे अशा प्रकारे असं कांडून घ्यायचं आहे. हे बघा तुमच्याकडे एखादा खल असेल चांगल्या प्रकारे स्वच्छ केलेलं तर तुम्ही खल वापरू शकता आणि खल गोट्या वापरू शकता काढण्यासाठी. तर आमच्याकडे आता हे खल आहे पण खल काही आम्ही धुतला नाही. जुन्या काळातली ही एक पद्धत आहे इऱ्यानं, अशी इऱ्यानंच काढून घेते. तर म्हणून मी सुद्धा असेच इऱ्यानं काढून घेत आहो भाजी. पाहता तुम्ही. तोपर्यंत कृपया लाईक कमेंट करा, सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबून ठेवा. अशी आळीपाळीनं अशी पलटू अशी काढून घ्यायची पद्धतशीर. आता कसं आहे मित्रांनो, आजकाल सूप भेटत नाही. सूपामध्ये चांगली पद्धतशीर काढता येते.
आता आमच्याकडे सूप नाही ते तिकडे सूप ठेवू नये. प्लॅस्टिकचे सूप आजच्या काळात ते जुने सूप आहे ते विळूच्या कामट्याचे सूप राहते. ते सूप नसल्यामुळे हे अशी आता थोडसा तळत जाते. दगड नाही काय दगड एखाद्या ज्यानं व्यवस्थित काढता येत नाही. जुनी पद्धत पण आजच्या काळात जुन्या काळामध्ये खलगोटे भेटे नाही. आजच्या काळात खलगोटे भेटते ना. धुवून नाही आहे खलगोट्या तो रोज सांगते कांटे पण धुवून नाही आहे ना. बघा मित्रांनो तुम्ही खलगोटे वापरू शकता. आता हे आमचे धुतलं नाही ते सुमिता जास्त पहिलं पण हेच वापरते इरा. मग मी सुद्धा आता इरा घेतला. तुम्ही खलगोटा वापरू शकता. धुतलाही नाही सुमित्रानं कांते धुवून इरा वेळला की या ना. कारण तर हे उघड असते ना. हे व्यवस्थित कांटा कुठे येते ना वेळला की कांडाली. मित्रांनो पहिल्याच्या काळामध्ये सुपच आहे इऱ्यानं जमून जाय. हे इऱ्यानं असं कांटाही येणं अजिबात. कारण तर हे असं होऊन जाय. तर हे जमतले आहे जमे नाही म्हणून मी आता हे बघा हे धुवून घेतलं वरवंटा. आता वरवंटाने काढतो. बघा मित्रांनो यानं चांगलं काढणं होते. तरी पण यानं सुद्धा असे वाकायला पाहिजे. याच्यात हे जमत नाही. पण आता सूप नसल्यामुळे हे या कढईमध्ये आता कांडावं लागत आहे. तुमच्याकडे सूप असेल तर सर्वात चांगलं काम होते तुम्ही सूपामध्ये कांडा मित्रांनो. तर आहे सूप आमच्याकडे पण ते कसं आहे प्लॅस्टिकचे सूप असल्यामुळे ते हानिकारक असते. प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये काम करणं चुकीचं असते. म्हणून आता हे नगतीले याच्यामध्ये आता मी काढून घेत आहो. हे बघा आता अशा प्रकारे आता सुमिता तिकडून धरून ठेवत आहे. कारण तर इकडे तिकडे बागतील ते कांता बघा आता मस्त वास येत आहे. आता याची धरून तरी खूप अनेक गोष्टी आहे याच्यामध्ये त्यामुळे वास येतेच मस्तपैकी जबरदस्त वास येते मित्रांनो. खाली चांगलं लागते. असं पलटवत जायचं असं. आता यानं मस्त जमता मित्रांनो. पहा आता तुम्ही हे हिरा जमलेच नाही. कारण ते हिरा सुपात जमते हिरा. ते पहिल्या काळातला कोणता नियम होगा तुम्ही तर जास्तीत जास्त गोष्टी पहिल्याच्या काळातल्या वापरते. याविषयी तुम्ही काही नाराज होऊ नका. कारण तर हे तिथे जास्त जुन्याच गोष्टी आवडते. तिचं बोलणं सुद्धा जास्त आळणी पद्धतीमध्ये दिसायला तिकडल्या भाषेतलं त्या तिकडं झाडीपट्टीमध्ये रवण्या सुमित. त्यामुळे हे बघा आता मस्तपैकी आता होता आता आमच्या घोरणा. वास सुद्धा सुटायला लागली मस्तपैकी याची. आता थोडंसं चांगलं पद्धतीने एकजीव करून घ्यायचं. झालं मग कामच मस्त होते आपलं आणि घोरणा आपला रेडी होऊ शकते. असं सर्व गोष्टी जिन्नस सर्व गोष्टी एकत्र होते मिक्सर होऊन जाते मस्तपैकी. बघा मित्रांनो आमचा हा घोराणा आता तयार झाला आहे. बघा हे आता हे झालं मस्त आपलं घोराणा तयार. बघा मित्रांनो संपूर्ण गोष्टी एकजीव मस्तपैकी मिक्स केल्या. आता ह्या घोराणा खाण्यासाठी रेडी झाला आहे. आता कसा झाला खाऊन पाहूया. आता एकदम टेस्टी घोराणा बनला मित्रांनो. मस्त. आता तू आता खा बाबू आता घोराणा मस्त. मिठे पद्धतशीर झालं. तिखट आहे आपलं हे स्वादी. आपले मिरची मस्त पद्धतशीर झाले. मस्त उत्कृष्ट अशी भाजी बनली घोराणा रेसिपी. बघा मित्रांनो घोराणा खाणं आमचं चालू आहे. मस्त बनली म्हणजे घोराणा रेसिपी मस्त चांगला झाला. याची चवच वेगळी आहे. याची चव अप्रतिम चव. भावलात आम्ही लई पाला खाल्ला. सुमिताने लई पाला खाल्ला. मित्रांनो आमचा घोराणा खाणं चालू आहे. उद्या मस्तपैकी याची भाजी बनवतो. आज हा घोराणा खाऊनच आम्ही संपूर्ण रात्र काढतो. कारण तर यानं आमचं पोट भरते. मी भरपूर पाला खाल्ला वावरामध्ये. याने पोट भरलं. हे भरपूर आम्ही काढलं. बापूचे पोट भरते. आज जेवायचं काही काम नाही. हेच आमचं रात्रीचं जेवण आहे मित्रांनो. बस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच आमचे गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.